ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। संगीत आणि घटस्फोटाचा अर्ज मागे घेताच त्रिशा विजय यांचा नवा व्हिडिओ चर्चेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आले। याचं कारण आहे तो त्यांचा नवा व्हिडिओ। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा हा व्हिडिओ आहे, ज्यात त्रिशाने सोहळ्याला हजेरी लावली होती। मुख्यमंत्री विजय समोर येताच अभिनेत्रीने जे काही केलं त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं। तमिळनाडूच्या चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज इथं आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळा, जिथं विजय यांच्या पालकांसह त्रिशा आणि तिच्या आईनेही हजेरी लावली। त्रिशा पिवळ्या रंगाची साडी आणि गजरा घालून दिसली, तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय राष्ट्रध्वज फडकवायला आले तेव्हा सगळ्यांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं। यावेळी त्रिशाच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता। विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जो आनंद तिच्या चेहऱ्यावर होता तोच यावेळीही दिसू लागला। विजय समोर येताच त्रिशाने अभिमानाने त्यांना कडक सॅल्यूट केलं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा त्रिशा आणि विजय यांच्यातील कथित जवळीकतेबद्दल चर्चा सुरू केली। काही दिवसांपूर्वीच विजय यांची पत्नी संगीताने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळाली। 7 ऑगस्ट 2026 रोजी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हे प्रकरण बंद करण्यात आलं। त्यानंतरचा त्या दोघांचा हा पहिला व्हिडिओ आहे। त्यांच्यातील रिलेशनच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत आहेत। दोघांनीही या वृत्तांना दुजोरा दिला नसला तरी विजयच्या प्रत्येक महत्त्वाच्या आणि अधिकृत कार्यक्रमात त्रिशाच्या उपस्थितीमुळे या अटकळांना सातत्यानं खतपाणी मिळत आहे। यापूर्वी मे 2026 मध्ये मुख्यमंत्री म्हणून विजयच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा त्याच्या कुटुंबासोबत पहिल्या रांगेत बसली होती आणि त्याची आई शोभा यांना मिठी मारताना दिसली होती। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।